माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि त्याचप्रमाणे खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या सांगण्यानुसार आज शिवदुर्गा संवाद यात्रा ही आज इथे पार पडलेली आहे. आणि गेले 2 दिवस आम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही फिरतो आहोत आणि महिलांचं संघटन कसं करावं, महिलांना बचत गटाच्या मार्फत कशी कामं करावी. कारण गेले 4 वर्ष आमचा पक्ष हा सतत इलेक्शन लढतो आहोत, परंतु आता 3 वर्ष आम्हाला एक थोडासा मधला वेळ मिळालेला आहे, जिथे आम्ही संघटनात्मक विचार करू शकतो. त्याच्यामुळे आता आज आमच्याबरोबर भाऊसाहेब चौधरी इथे आलेले आहेत, आमदार कांदे साहेब आहेत, माझ्याबरोबर संजनाताई आहेत, कृष्णाताई आहेत, गावित मॅडम आहेत. या सर्वजणी आज इथे उपस्थित आहेत आणि आम्ही मुंबईवरून खास या महिलांशी चर्चा करायला आलेलो आहे. तिथे कुठलीही भाषणबाजी नाही, तर महिलांच्या मनात काय आहे, त्यांना कशा पद्धतीने संघटना पुढे चालवायची आहे, कशा पद्धतीने काम करायचे, काम करताना काही अडचणी येतात का, हे खास विचारण्यासाठी आज आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक लोकसभा क्षेत्रामध्ये आलेलो आहोत.